नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आपली इथे होणार आहे माशांची आणि मासे एकदम ताजे मला भेटलेले आहेत. बग्गा मासा मला इथे भेटलेला आहे. ताजे मासे आहेत. तर मी साफ करण्याची व्हिडिओ इथे दाखवणार नाहीये, कारण बग्गा मासा असतो केवढा लांब किंवा कसा दिसतो, त्याला साफ कसं करायचं वगैरे, तर ही संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. तुम्ही ती बघू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, बघा आपल्याला इथे मिळालेला आहे मला ताजा आणि छान मोठा हा, अगदी 1 मीटरभर लांब असेल एवढा मोठा हा बगा असतो. शेपटीच त्याची एवढी लांब असते. तर हा व्यवस्थित साफ करून आणि मी हा इथे ह्याला मसाले लावून ठेवलेले आहेत. तर 2 हे बगे होते. एक थोडासा लहान आहे, एक थोडासा मोठा, असे हे मोठे-मोठे पीस मी इथे केलेले आहेत या बग्याचे. तर ह्याला साफ करून, स्वच्छ साफ करून आणि याला अर्धा टीस्पून मी हळद घेतली होती. अर्धा टीस्पून इथे हिंग लावलेला आहे. रस्सा भाजी मसाला. तर तो इथे घातलेला आहे आणि अर्ध लिंबू मी पिळलेला आहे आणि व्यवस्थित मीठ चवीप्रमाणे इथे लावून आणि व्यवस्थित हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर याला जवळजवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. तर जेवढी आपली मच्छी छान मुरेल, जास्तीत जास्त 1-1.5 तास जरी तुम्ही ठेवलात तरी सुद्धा चालेल. आणि घाई गडबड असेल तर तुम्ही हे अर्ध्या तासामध्ये तळू शकता. तर हे मी छान इथे मिक्स करून ठेवलेलं आहे. तर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे, या मच्छी तळण्यासाठी जे पीठ आपण वरून कोटिंग लावणार आहोत, तर ते आहे तांदळाचं पीठ. तर हे तांदळाचं पीठ एक्स्ट्राचं करून ठेवलं तुम्ही तर ते वाया जात नाही, आपण नंतर यूज करू शकतो. तर इथे मला आता घ्यायचं आहे. तर आपल्याला किती मच्छी तळायची आहे त्याप्रमाणे आपण इथे पीठ घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून इथे रस्सा भाजीचा मसाला मी घातलेला आहे आणि थोडंसं मीठ इथे घालणार आहे, जास्त नाही, कारण मच्छीला मीठ आपण लावलेलं आहे. त्यामुळे मिठाचं प्रमाण इथे विचार करून घ्यायचं आहे. आणि 2 चिमटी मी इथे हिंग घेतलेला आहे आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे घेणार आहे हळद. 2 चिमटी फक्त मी इथे हळद घेतलेली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे कोरडे मसाले आणि हे पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. हे असं पीठ आपण करून ठेवलं तर ऐनवेळी कधीही आपल्याला मच्छी फ्राय करायची असेल तर तुम्ही केव्हाही पटकन हे घेऊन आणि करू शकता. पॅनमध्ये मी 2 टीस्पून तेल घातलेलं आहे आणि तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे. इथे आपल्या पिठामध्ये आपण मसाले कोरडे घालून तेही मिक्स करून घेतलेलं आहे आणि मगाशी इथे सांगायला विसरली, ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, त्यामुळे चव मच्छीला छान येते. तर नक्की घाला. या पिठामध्ये हे मासे आपल्याला असे छान कोट करून घ्यायचे आहेत सर्व बाजूनी. या माशामध्ये फक्त एक काटा असतो, बाकी काटे नसतात, त्यामुळे लहान मुलं सुद्धा आवडीने हा मासा खाऊ शकतात. नवीन मासे म्हणजे बनवणारे असाल तरी सुद्धा पॅनला किंवा तव्याला अजिबात मासे चिटकणार नाही, व्यवस्थित निघतील. अशा पद्धतीचं हे तांदळाचं पीठ जर तुम्ही लावलात तर एकदम छान आपले मासे छान फ्राय होतात. पॅन आपला आता, पॅनमध्ये जे टाकलेलं तेल आहे तर ते छान कडकडीत गरम झालेलं आहे. मच्छी आपण इथे आता पॅनमध्ये टाकून घेऊ. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. एक पीस आपल्याला तेलामध्ये अलगद सोडायचा आहे. सर्व बाजूने असं तेल आहे थोडंसं. संपूर्ण पॅन मध्ये मी पीस टाकून घेतलेले आहे. लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला आता हे मासे फ्राय करून घ्यायचे. आपण आता हे उलटे करून टाकू. मिडियम गॅसवरती 4-5 मिनिटं आपण हे ठेवायचे आहे. व्यवस्थित आपले पीस हे खालच्या साईडने फ्राय होतात. तेल आपण खूप जास्त टाकलेलं नाहीये, 2 टीस्पून आपण तेल घातलेलं आहे, त्यामुळे छान ही त्या तेलामध्ये तयार होतात. खूप सारं तेल टाकून आपल्याला एकदम ऑइली ऑइली पण ते
करण्याची गरज पडत नाही. फक्त गॅस एकदम फुल करायचा नाही, नाहीतर आपलं पीठ असतं तर ते जळू शकतं. म्हणून तुम्ही बघा, वरचं हे कोटिंग व्यवस्थित राहायला पाहिजे, जळायला पाहिजे नाही. म्हणून मिडियम टू लो टू मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि मच्छी फ्राय करताना लक्ष ठेवून आणि हे करायचं आहे. मध्ये मध्ये त्याला चेक करायचं की आपला गॅस फुल आहे का किंवा कमी आहे. तर थोडासा जर जास्त वाटत असेल तर कमी करायचं आहे. या पद्धतीने आपण खालची उलटी करून टाकलेली बाजू पण आता हे बघा 2 टीस्पून तेलामध्येच आपली इथे होणार आहे. त्यापेक्षा जास्त तेल आपल्याला वापरायची गरज नाही. थोडंसं असं पॅन इकडे तिकडे करून आपलं तेल जर मध्ये असेल तर साईडने आपलं सगळीकडनं लावून घ्यायचं आहे. हे 5 मिनिटं आपण फक्त आता हे फ्राय होऊ देणार आहे. तेवढ्यामध्ये आपले इथे बघे एकदम छान फ्राय होतात. एवढं इथे दाखवते. दोन्ही साईडनी आपले इथे माशाचे तुकडे छान फ्राय झालेले आहेत. बघा, एकही तुकडा आपल्या इथे तुटलेला नाहीये. बघा, मासा आपल्या इथे फ्राय झालेला आहे. त्याचे तुकडे फ्राय झालेले आहेत. आणि रेसिपी आवडली असेल तर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज पदार्थांचे, गोड आंबट पदार्थांचे, त्यानंतर भाकरींचे प्रकार, बरेच असे सगळे प्रकार मी दिलेले आहेत. तर त्याची प्लेलिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर जरूर चेक करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. भेटूया परत असंच एका छानशा हेल्दी रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.